मैनुद्दीन कुरुशी आणि जय श्रीवास्तव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येत आहे। खूप आम्ही भाग्यवान आहोत की नागुटण्यावरून वाकणवरून या ठिकाणी लोक येत आहेत आमच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी। जे जे मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आमचे पाहुणे सर्वांचा मी A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम खुशामदीद। एक मोठी मॅच आता आपल्या समोर येताना पाहायला मिळते। एका बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर पाचाड आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळणार ती वैष्णवी कोलाड, किशोर तात्या मालुसरे आणि दुसऱ्या बाजूला सुधीरजी गायकवाड यांची टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे। 4 षटकांचा हा महत्त्वाचा सामना आणि फलंदाजीसाठी फरदीन काझी आणि रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। या मॅचवर देखील सगळ्यांच्या नजरा असतील। तिसऱ्या फेरीमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी टीम दाखल होताना पाहायला मिळाली TS निजामपूर आणि विजय पिल्लई गोलंदाजीसाठी। दोन्ही टीमचे 12th मॅन आलेले आहेत, दोघांचे आभार। विजय पिल्लई म्हणजेच बालाजी मॅचला सुरुवात होते। मागील मॅचमध्ये अर्धशतक ज्याने झळकावलं फरदीन काझी स्ट्राईकवर आहेत, परंतु गोलंदाजीसाठी बालाजी म्हणजेच विजय पिल्लई हे देखील एक मोठं नाव आहे आणि अष्टपैलू कामगिरी करणारे हे डेरिवलीचे खेळाडू। परंतु समोर आपल्याला पाहायला मिळतात शिवडी मुंबईचे खेळाडू फरदीन काझी, जोडीला चांभारली स्टार म्हणजेच रजत मुंडे यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एका मोठ्या मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत। वैष्णवी कोलाड नावाचा ब्रँड गेली कित्येक वर्ष किशोर तात्या मालुसरे यांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दुर्गवीर पाचाड हाही एक संघ क्रिकेट प्रेमी उद्योजक सुधीरजी गायकवाड साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही मॅच टीमवर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। मॅचला होते सुरुवात फरदीन काझी, पहिला बॉल कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न थोडासा पुढे होता, कव्हरला ढकलला, 1 रन घेतली आणि 1 रनवर समाधान मानावं लागतंय। सुरुवात बालाजीकडून चांगली होते। पहा या मैदानात 10 पेक्षा कमी धावींचं षटक आलं म्हणजे ते चांगलं षटक। काही मैदानात 6 बॉलला 6 म्हणजे चांगलं म्हणतात, परंतु इकडे 6ला 10 म्हणजे सुद्धा चांगल्या, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर धावा इकडे होतात। परंतु मैदानात आलेले प्रेक्षक खुश होतात ज्यावेळेला मैदानात येतात। मैदानात हिरवळ पाहायला मिळते, वर्तुळाकार मैदान पाहायला मिळतं। त्याचबरोबर जर पाहिलं तिकडे चांगले आयोजन पाहायला मिळतं। आपण पाहता चारी बाजूने रंगीबिरंगी झेंडे लावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 1.5 लाखाचा पहिला पुरस्कार आहे आणि मानाची A1 ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल, रजत मुंडे यांच्या बॅटमधून जाईल बॉल सीमारेषा पार, चौकार। निजामपूर विभागातील प्रत्येक गाव आणि त्या गावचा चाहता आज मात्र निजामपूरमध्ये दाखल झालेला आहे। गावचे कॅप्टन, गावचे क्रिकेटचे चाहते, खेळाडू हे सगळे आलेले आहेत आज निजामपूरमध्ये। यावेळेला रजत मुंडे आक्रमण करतात, बॉल समोरच्या दिशेने, ओहो एक कॅच पकडली गेली आहे परंतु मैदानाच्या बाहेर। ज्यांनी कॅच पकडले त्यांनी मनशा मैनुद्दीन परदेसी यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार। मैदानाच्या बाहेर जेवढे काही प्रेक्षक कॅच घेतील आणि विशेष म्हणजे निजामपूर वासीय देखील मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांची मेहनत आहे आणि कुवेतकरांची देखील मेहनत आहे, कारण या परिसरातून कुवेतला खूप मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास नागरिक आहेत आणि त्यांचं कुवेतला असून सुद्धा या मॅचवर लक्ष आहे। त्यामुळे सगळ्या कुवेतकरांचं सुद्धा मनापासून आभारी। ज्यांनी कॅच घेतली त्यांना विनंती आहे त्वरित या ठिकाणी यायचं आहे। यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला केवळ ढकललं, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि 1 धाव घेतली, मिक्सफील्ड झाली आहे, ओव्हरथ्रो देखील झालाय आणि तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। रजत मुंडे, फरदीन काझी, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चांभारली या गावाचं नाव मात्र या खेळाडूने केलंय। बॅटिंग करतायत।
पोनशेतचे आर्यन कदम आहेत आणि त्यांना एक 100 रुपयाचा पुरस्कार मैदानाच्या बाहेर कॅच घेतल्यामुळे. षटकारामध्ये हा होता चेंडू आणि इकडे एक धाव घेतली जाते. पहिल्याच षटकात जर पाहिलं तर चांगली धावसंख्या बनवली आतापर्यंत आणि धावसंख्या झाली आहे ती 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं षटक सुरू असताना फरदीन काझी, रजत मुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही 4 आयकॉनवाली सिस्टम देखील अलीकडे खूप यशस्वी झाली आहे. पूर्वी माथेरानला आयकॉन स्पर्धा होताना पाहायला मिळायची, अगदी आता मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये होताना पाहायला मिळत आहे. परंतु नॉकआउटमध्ये आयकॉन हे तुम्हाला श्रीवर्धन म्हसळ्यामध्ये पाहायला मिळायचं आणि आता तेच मात्र इकडे पाहायला मिळत आहे. रिवर्सचा फटका, फरदीन काझी ब्रँडेड फटका, 6 धावा फरदीन यांच्या बॅटमधून. षटकार घोंगा होत आहे आणि त्याचा या ठिकाणी फटका प्रतिस्पर्धी संघांना देखील पडताना पाहायला मिळतो. पहिली ओव्हर संपली, धावसंख्या 20 झाली आहे. एक चांगली धावसंख्या इकडे उभारली गेली आहे, परंतु कमबॅक करावं लागेल. योगेश पवार यांचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाते ते या ठिकाणी पाहायचं, कारण याही संघाची स्ट्रेंथ चांगली आहे. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर योगेश पवार यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर नामवंत खेळाडू याही संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण नवगावचा स्थानिक संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. कुवेतवरून देखील खूप सारे आमचे निजामपूर वासी आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. आज कुवेतमध्ये राहून सुद्धा तुम्ही आपल्या गावची आठवण काढताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. अगदी महाड तालुक्यातील देखील असतील आणि सगळे आपल्या भारतातील जेवढे काही कुवेतकर मॅच पाहत आहेत, दुबईकर मॅच पाहत आहेत, त्या सगळ्यांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक 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 स्वागत आणि भारताच्याही कानाकोपऱ्यातून जे मॅच पाहत आहेत ना त्यांचंही स्वागत. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येत आहेत सुजन, येत आहेत सुजल, येत आहेत बॉलिंगसाठी. नवगावचे खेळाडू आहेत अलिबागचे. नवगावचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वैष्णवी कोलाड विरुद्ध जर पाहिलं तर दुर्गवीर पाचाड. बिग हिट मिड विकेटला रजत मुंडे यांच्या बॅटमधून बॉल लांब 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 खूप लांब. मुंडे हे देखील आज आपल्या गावच्या टीममधून खेळत आहेत, परंतु परफॉर्मन्स करावा लागेल. विविध ठिकाणी ॲज अ आयकॉन म्हणून देखील कित्येकदा पाहतो आपण रजत मुंडे यांना. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची आणि चांभारली या गावाची नावाची छाप सोडली आहे, परंतु गोलंदाजांना म्हणजे सुजलला देखील कमबॅक करावं लागेल. चांगला बॉल अगदी खोलवर होता, परंतु त्याला समोरच्या दिशेने ढकललाय. एक धाव तिकडे जरूर मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात मोठ्या धावसंख्या आल्या आणि त्यानंतर धावसंख्येला आळा घालण्याचं काम मात्र या ठिकाणी करावं लागेल. थोडंसं लगाम घालण्याचं काम करावं लागेल. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ मात्र क्रिकेटचा पाहायला मिळतोय. आपल्या महाराष्ट्रात जर पाहिलं तर टेनिस बॉलचं क्रिकेट गावागावापर्यंत पाहायला मिळतं, वाड्या वस्त्यांपर्यंत पाहायला मिळतं, समुद्रकिनारी पाहायला मिळतं, डोंगर उतारावर देखील पाहायला मिळतं. म्हणजे अगदी मी महेश कोंडेकर यांच्याबरोबर केळगण या गावी गेलो होतो. इकडनं समोर जर पाहिलं तर अगदी उंचावर आहे, परंतु तिकडे सुद्धा क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. बरोबर ना? आणि रहमतभाई संपूर्ण टीम तुम्ही केळगणला खेळायला जायचं. म्हणजे पायी आताच्या खेळाडूंनी इमॅजिन करा, समोरच्या बाजूला एक डोंगर आहे, त्या डोंगरावर केळगण गाव आहे अगदी उंचावर, आणि तिकडनं A1ची टीम चालत चालत तिकडे जायची आणि मशाल घेऊन परत रिटर्न देखील यायचे. अगदी कुंभे आणि कुंभेवाडी तर त्याच्यावरती आहे. रिवर्सचा फटका, फरदीन काझी आणखीन एक मोठा फटका खेळताना पाहायला मिळतोय. का चर्चा आहे या खेळाडूची, दाखवतात आज निजामपूरमध्ये. A1 स्पर्धेमध्ये A1 बॅटिंग A1 खेळाडूकडून. षटकार
परंतु गोलंदाज देखील काही कमी नाही आहेत, ते सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतील कमबॅक करण्याचा. पहा इकडे विकेट महत्त्वाची आहे. रजत मुंडे, फरदीन काझी दोघांपैकी एखाद्याला बाद केलं तर दबाव येऊ शकतो, परंतु हे दोघेही चांगले खेळतात सध्याच्या घडीला. फरदीन यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार पाहायला मिळाला. 3 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत, 13 धावांवर ते बॅटिंग करतायत. बॅक टू बॅक षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत, परंतु सुजलला कमबॅक करावं लागेल, कारण नवगाव या गावाचा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. चर्चा असते अलिबागमध्ये नवगावची सुद्धा. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली आहे ती म्हणजे 33 धावा धावफलकावर आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटला जेवढे प्रेक्षक मॅच पाहत आहेत सगळ्यांचं स्वागत. मैदानावर जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर, माझ्यामध्ये कॅमेरामॅनना विनंती असेल थोड्या वेळाने तो कॅमेरा तुम्ही सगळ्या प्रेक्षकांवर फिरवा, म्हणजे कळेल किती गर्दी आहे या बाजूला, प्रचंड. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु गोलंदाज सुजल या ठिकाणी चांगले सक्सेस राहिले, परंतु दुसरी धाव देखील घेतली. पहा ही चपळता, धावांसाठीची भूक महत्त्वाची असते आणि फरदीनकडे ती आहे, रजत यांच्याकडे देखील आहे. लेग बाईटच्या स्वरूपातील या 2 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. यूट्यूबलाही जर पाहिलं तर जवळपास 3-1 हजार प्रेक्षक आनंद घेत आहेत, म्हणजे दर्जेदार क्रिकेट जिकडे असताना प्रेक्षकांची गर्दी होतेच. आज आतापर्यंत 62,000 प्रेक्षकांनी आत्तापर्यंत मॅच पाहिली आहे. माझ्यामध्ये 1 लाख व्हायला हरकत नाही आहे आजच्या दिवसभरामध्ये, कारण अजूनही काही मॅचेस बाकी आहेत. पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल पाहायला मिळाला. हे सुजलचं कमबॅक होतं. पहा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगातील कोणताही बॅट्समन असेल ना तर तो एकाच बॉलवर बाद होतो, आणि जगातील असा कोणताही बॉलर नाही आहे ज्याच्या विरुद्ध धावा आलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे एका जिद्दीने दोघांनाही खेळावं लागतं आणि लढत द्यावी लागते. धावसंख्या जर पाहिली तर आता 35वर स्थिरावली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू असताना एक चांगला पल्ला गाठलाय. सुजल त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतायत. फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली फाईन लेगला, तिकडे मात्र फिल्डर तैनात ठेवला होता. या वेळेला त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. आणि इकडे पहा योगेश पवार यष्टांच्या मागून रणनीत्या बनवत आहेत आणि इकडे थोडेसे सक्सेस झाले आहेतच, कारण त्यांनी बॉल अडवला क्षेत्ररक्षकांनी. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता झाली आहे ती 36 धावा. पहिल्या षटकात 20, या षटकात कमबॅक 16 धावा आल्या, परंतु विकेट मात्र अजूनही आलेली नाहीये. मुस्तफा परदेसी आणि फरदीन परदेसी या दोघांनी खूप चांगलं गुणलेखन देखील केलेलं आहे, त्यांचंही विशेष कौतुक. शिस्तबद्ध खेळाडूसाठी जर पाहिलं तर एक होम थिएटर दिलं जाणार आहे, परंतु खेळाडूला, आणि ते होम थिएटर दिलं जात आहे जिकरा जफर परदेसी यांच्याकडून, आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे ती आसिफ मुर्तजा परदेसी यांच्याकडून दिली जाणार आहे. आमचे सगळे बक्षीस जाते, त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत, कारण या मानाच्या स्पर्धेमध्ये आपले योगदान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचे जे छोटे 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 जे कार्यकर्ते चारही बाजूने, मोहम्मद हुसेन साहेबांकडून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आहे, त्यांचे आम्ही आभारी आहोत. टी शर्ट दिला गेलाय. नयन भगत आलेत आता बॉलिंगला. परदीन यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एक धाव घेतली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न पाहिलं, फिल्डर थोडासा लेट होत आहेत. फरदीनने लगेच दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. थोडंसं नाराजच होते फरदीन, कारण त्यांनी स्ट्रोक खेळला आणि योगेश पवार यांनी तिकडे फिल्डरच तैनात ठेवला होता. योगेश पवार यांचा प्रयत्न फरदीनला लॉक करण्याचा, आणि क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे. फलंदाजीची स्ट्रेंथ काय आहे त्या पद्धतीने फिल्डिंग लावण्याचा अधिकार आहेच तुम्हाला. यावेळेला प्रचंड वेग, नयन भगत, वाह काय भन्नाट वेगात चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. मोइनुद्दीन कुरेशी यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी, फरदीनच्या प्रत्येक षटकारासाठी पुरस्कार असणार, आणि आतापर्यंत त्यांनी 2 षटकार खेळलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने सरळ बॅटने, वा अति सुंदर फटका. फरदीन काझी, टाळ्या होतील एवढा सुंदर फटका पाहायला मिळाला, केवळ पंच केला. तर हे पाखरू आलेलं आहे मुंबईच्या शिवडीवरून आणि सगळ्यांचे मन जिंकून घेत आहे.
परंतु प्रतिस्पर्धी संघही चांगला आहे आणि तेही प्रयत्न करतील, कारण एका बाजूला दुर्गवीर संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळते वैष्णवी कोलाड, किशोर तात्या मालुसरे, हे एक जबरदस्त संघमालक आहेत. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल फिरतोय, चेंडूची फेकी, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळते ती म्हणजे 45. ओव्हर नंबर 3 सुरू असताना 45 धावा, मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल. लेगबाईच्या स्वरूपातील धाव घोषित केली आहे. यावेळेला आक्रमण, उडवला बॉल आणि फेकला सुद्धा मिड विकेटच्या दिशेने. रजत मुंडे ऑन फायर. दुर्गवीर पाचाड संघाची, सुधीरजी गायकवाड यांची, कारण त्यांचा संघ मैदानात खेळतोय. आणि तशीच चर्चा मात्र वैष्णवी कोलाडची सुद्धा होईल, कारण किशोर तात्या मालुसरे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत दोन्ही सुद्धा. वैष्णवी कोलाड टीम दहावीर चषकामध्ये अंतिम फेरीत दाखल होताना पाहायला मिळते. या मानाच्या स्पर्धांमध्ये, अगदी सुप्रीमो चषकापासून मानाच्या स्पर्धांमध्ये वैष्णवी कोलाड हे नाव आवर्जून आपल्याला पाहायला मिळतं, आणि ते आहेत किशोर तात्या मालुसरे. यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया गॅपमध्ये जाईल का, वेगात गेलाय तिकडे, बॉल अडवण्याचा प्रयत्न, फरदीनने कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3 या ठिकाणी संपली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 53 धावा 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर. बरेच स्थानिक खेळाडू आलेत, नवोदित खेळाडू आलेत, काही लहान लहान मुले आलेली आहेत गावागावातून. हे क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट काय असतं, कशा प्रकारे स्ट्रोक खेळले जातात, वेगवेगळे स्ट्रोक कसे बनतात, बॉलिंग कशी केली जाते, ग्रीप कशी असते, रनअप कसा असतो, या सगळ्या गोष्टी निहाळण्यासाठी देखील बरेच खेळाडू गावागावातून इकडे आलेले आहेत. आणि ते तुम्हाला म्हणजे क्वचितच या परिसरात व्यावसायिक दर्जाचे क्रिकेट पाहण्याची संधी क्वचितच मिळते. ग्रामीण क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं आणि ते खूप चांगलं आहे, नो डाऊट. परंतु व्यावसायिक क्रिकेट खूप कमी वेळा पाहायला मिळतं आणि ते पाहण्याची संधी तुम्हाला निजामपूरमध्ये मिळते, A1 स्पर्धेमध्ये मिळते, म्हणून मात्र प्रेक्षक आलेले आहेत. मनसूर पठाण यांचं आगमन आहे, कोलाडवरून आलेले आहेत. दरवर्षी यांचा सहकार्य असतो, ह्याही वर्षी त्यांचं आगमन झालेलं आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदी. सवयत मॅचच्या दिशेने शेवटच्या षटकासाठी बॉलिंगसाठी येत आहेत परेश. काय बॉलिंग केली होती बबलू पाटीलच्या विरुद्ध, शेवटच्या ओव्हरमध्ये परेश बॉलिंग करत होते. आणि आता मात्र ते स्ट्राईकवर जर पाहिलं तर फरदीन काझी यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 षटकार फरदीन यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले आणि 24 धावांवर बॅटिंग करतायत. योगेश पवार, महाराष्ट्र रणजीपटू, एक खूप मोठा अनुभव यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दोन्ही खेळाडूंसाठीच्या रणनीत्या बनवत आहेत, थोडंसं लगाम घालण्याचं, कंट्रोल करण्याचं कामही तिकडे करतायत. फरदीन काझी, रजत मुंडे. वाईट बॉल घोषित केला जातोय. अवंतरच्या स्वरूपाने सुरुवात होईल या षटकाला. धावसंख्या 54 वर जाते. किती धावा बनल्या जातील पहा. प्रत्येक मॅचमध्ये मोठ्या धावा बनल्या आणि त्याचं कारण आहे की थोडासा वेळ सुद्धा झाला. त्याचं कारण असं आहे की मोठमोठ्या 4 ओव्हरमध्ये मोठमोठ्या धावा बनल्या इकडे. प्रेक्षकांची मात्र गर्दी पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा परेश. स्ट्राईकवर जर पाहिलं तर फरदीन काझी. यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल फरदीन काझी यांच्या बॅटमधून. ओहो, कव्हरच्या दिशेने येतोय षटकार. 6 धावा. रात हो या दिन, जिसकी बल्लेबाजी होती है बेहतरीन, उसका नाम है शिवडी मुंबई का फरदीन. परंतु गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पहा यावेळेला म्हणजे थोडीशी रणनीती त्यांच्या विरुद्ध योगेश पवार यांनी बनवली. त्यांना जेवढं लॉक करता येईल तेवढं लॉक केलंय, परंतु
फरदीन देखील त्या रणनीत्या उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे एक चांगलंच लढत रंगली आहे इकडे दोघांमधील. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी एक धाव तर घेतली गेली. पाहूया दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. फरदीन निघाले आणि पोहोचले सुद्धा आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा रनिंग बिटवीन द विकेट खूप महत्त्वाची असते. मला वाटतं थोडासा जो पायाला बॉल लागला एम्ब्रोचा तो थोडीशी इकडे दुखापत जाणवते आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 62 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजही चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना रोखण्याचं काम करतायत. या ठिकाणी एक षटकार आल्यानंतर कमबॅक होताना पाहायला मिळालं. फरदीन काझी या धावफलकाला कुठपर्यंत घेऊन जाणार, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला मात्र रिव्हर्स खेळण्याचा पवित्रा, परंतु फरदीन निघाले होते जणू काही तंबूच्या दिशेने. त्यांनी बॉलचा अंदाजच घेतला नव्हता आणि डॉट बॉल. 13 बॉलमध्ये 30 धावांवर बॅटिंग करतायत याही मॅचमध्ये. मागील मॅचमध्ये अर्धशतक बनवलं होतं फरदीन काझी यांनी, परंतु योगेश पवार सनसवाडी यांच्या नावावर पहिल्याच दिवशी 3 मॅचमध्ये 3 अर्धशतकं आहेत. ओ फाईन लेगला. यावेळेला मात्र हा फरदीन काझीचा ब्रँडेड फटका आहे 4 धावांसाठी. आठ बॉलमध्ये 28 रजत मुंडे खेळतायत आणि फरदीन जर पाहिलं तर आता खेळतायत 14 चेंडूमध्ये 34 धावांवर फरदीन देखील खेळताना पाहायला मिळत आहेत. परेश प्रयत्न करतायत त्यांना रोखण्यासाठीचा प्रयत्न मात्र योगेश पवार देखील करतायत, परंतु फरदीन बॅकफुटला गेले. आता मात्र थर्ड मॅचच्या दिशेने बॉल खेळताना पाहायला मिळाले. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि पहा किती चपळता होती. दुसरी धाव लगेच कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते टोटल 68 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फरदीन 36 वर खेळताना पाहायला मिळत आहेत. टेक्निकली बॅटिंग होताना पाहायला मिळते फरदीन यांची, कारण त्यांची शरीरयष्टी जर तुम्ही जवळ जाऊन पाहिलीत की हा फलंदाज एवढे लांब लांबवरचे स्ट्रोक मारू शकतो का, वाटणार नाही. आमच्या फरदीन परदेशी यांच्यासारखेच. फरदीन रिवर्स. फरदीनने मात्र यावेळेला खुश केलाय. शेवटच्या बॉलवर पाठवला बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. मागील मॅच मध्ये 50 नॉट आउट आणि आता सुद्धा 42 नॉट आउट फरदीन काझी. दोन्ही मॅच मध्ये नॉट आउट आणि या मॅच मध्ये सुद्धा 42 धावांची खेळी करताना पाहायला मिळालेत फरदीन काझी. टाळ्यांचा गजर मात्र त्यांच्यासाठी या ठिकाणी देखील होताना पाहायला मिळतोय. लहान वयातच या खेळाडूने सगळ्यांना प्रभावित केलंय. मुंबईचा खेळाडू आज निजामपूरकरांना खुश करतोय. ठीक यहाँ पे असगर भाई परदेसी इनका आगमन हुआ है. A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर बरकत, खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. याच्यानंतर एक मित्रांनो, दरवर्षी एक आमच्या टीमचा रूल्स आहे की जे माजी खेळाडू झालेले आहेत त्यांचा एक सत्कार असतो दरवर्षी. तर यावर्षी टीमनी ज्या माजी फिल्डरचा नाव घेतलेलं आहे. ए पाणी पाणी ए पाणी ए पाणी दे रे, होत ना पाणी दे. तर मैनुद्दीनजी कुरेशी यांच्याकडून फरदीनच्या प्रत्येक षटकारानंतर मारले होते, त्यामुळे ते 600 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. चेक. तर दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा एक माजी खेळाडूंना या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्या खेळाडूचं नाव आहे ज्याने आम्हाला चांगलं या ठिकाणी सहकार्य केले. नंतर ते काही दिवसानंतर आपल्या जराये माससाठी कोविडला गेलेले आहेत.
तर त्यांचं नाव आहे इस्तियाक लोखंडे. यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तर जरा लोकांनी टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं आहे. वहां पे इस्तियाक भाई. शब्बीर अखवारे टीमचे उपाध्यक्ष आहेत. शब्बीर अखवारे उपाध्यक्ष A1 क्रिकेट क्लब निजामपूरचे, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सत्कार होत आहे. खूप आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं. प्रत्येक वेळेस इस्तियाकनी ओपनिंगची बाजू ही केली होती. भांबरे सर एका साईडला इस्तियाक, असा एक तो कॉम्बिनेशन होता त्यावेळेस. आणि चांगले म्हशेवाडी असो, आमचा भिरा असो, कोलाड असो, अशा अनेक ठिकाणी एक क्षण असा माझ्या डोळ्यासमोर आहे की माणगावमध्ये एक मॅच झाली होती. दत्ता पानवलकर यांच्या समोर होते, परंतु दत्ताला 6च्या 6 बॉल यांनी खेळवले होते. 6 बॉलमध्ये एकही रन काढून नाही दिला होता. ते आज इस्तियाक त्यांचा आज या ठिकाणी सत्कार होत आहे. तर सर्वांनी जरा टाळ्यांनी स्वागत करायचं आहे इस्तियाकांचा. सर. इस्तियाक भाई, तुम्ही खेळलेल्या क्रिकेट कारकिर्दीचा सन्मान आज A1 निजामपूर कडून होताना पाहायला मिळतोय. आपल्या आयुष्यात आपण असंख्य दिवस या क्रिकेटच्या मैदानावर घालवलेले आहेत आणि आज पहा त्याचा सन्मान या ठिकाणी तुम्ही खेळलेल्या क्रिकेट कारकिर्दीचा. दुसऱ्याने बॅटिंग करणं बाकी आहे. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. 75 धावांचं. 75 होतील का? होऊ शकतात, कारण या मैदानात अशक्य असं काही नाहीये. आणि त्याच्यासाठी सध्याच्या घडीला रायगडामध्ये एक नाव चर्चेत आलंय. त्याचं नाव म्हणजे हुसेन टाके. मुरुड तालुक्यातील चिगरा गावचा हा उभरता सितारा बॅटिंगसाठी, परंतु समोर इम्रोज खान. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. हुसेन यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलला पाठवलं जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. पुरस्कार आला आणि तो जमा झाला. सगळ्यांना विनंती असेल पारितोषिक केलेल्या कामगिरीवर द्यायची आहेत. अगोदर अनाउन्समेंट होणार नाही. कामगिरी झाल्यानंतर सगळ्यांची अनाउन्समेंट होईल. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय आणि इकडे ओहो, ज्या विकेटची गरज होती ती विनासायास इकडे आलेली आहे. हुसेन टाके रनआउटच्या स्वरूपात. बरेचसे हुसेनचे चाहते नाराज झाले असतील कारण ते रनआउट झालेत. नक्कीच हा एक आयोजकांच्या वतीने एक सूचना आलेली आहे की तो थर्ड मॅनच्या दिशेने बोर्ड आहे, त्या बोर्डला कमिटीचा बोर्ड आहे आणि त्या बोर्डला जर चेंडू लागला तर हुसेन कुरेशी यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असेल थर्ड मॅनला जो बोर्ड आहे त्या बोर्डला. आणि बाकी खेळाडूंसाठीची जी पारितोषिकं आहेत केलेल्या परफॉर्मन्स नंतर आपल्याला सांगायची आहेत आणि त्या सगळ्यांची नावं आणि आम्ही या ठिकाणी नोंद देखील ठेवतोय. हसन कुरेशी, बरोबर ना? हसन कुरेशी यांच्याकडून आहे वाखणचे, त्यांच्याकडून पुरस्कार. थर्ड मॅनच्या दिशेने जो बोर्ड आहे त्या बोर्डला चेंडू लागलेला. कॅच साठीचा पुरस्कार आहे. तुम्ही जेवढ्या कॅच घ्या. मैदानाच्या बाहेर कॅच घेण्यासाठी मनशा मैनुद्दीन परदेशी यांच्याकडून प्रत्येक कॅचसाठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे. परंतु जाऊयात, मॅच संपलेली नाहीये. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एमन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सर एक मिनिट, नवगाव आपला एक अतिरिक्त खेळाडू प्लीज इकडे पाठवा. आता बॅटिंग आहे तुमची, प्लीज सहकार्य करा. हेमंत पाटील प्रयत्न करावे लागतील नवगावसाठी. या सगळ्यांचं जबरदस्त योगदान नेहमीच पाहायला मिळालंय. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि पंच मात्र व्हाईट बॉल घोषित करतायत.
गावागावातून मात्र प्रेक्षक आलेले आहेत आज A1ची A1 स्पर्धा पाहण्यासाठी. प्रेक्षकांनी पहा आत्ताच खूप गर्दी केली इकडे. ओ यावेळेला मात्र धावा येत आहेत, गरजेच्या आहेत या धावा. वाईट बॉल आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज चौकार. धावा गरजेच्या आहेत आणि धावा आलेल्या आहेत. या 5 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचते धावसंख्या 10. पहा मॅच संपलेली नाहीये. 4 षटकांमध्ये 75 या मैदानात होतात, या मैदानात झालेले आहेत आणि आताही मात्र आपल्याला पाहायचं होईल की नाही. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. भारतातून आणि भारताच्या बाहेरून देखील प्रेक्षकांच्या नजरा आणि विशेष म्हणजे कुवेत वरून मोठ्या प्रमाणावर इकडे नजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिकडे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 10 धावांवर धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. हुसेन टाकेचं रनआउट होणं हे मात्र या ठिकाणी पथ्यावर पडलं फिल्डिंग टीमच्या. एका बाजूला वैष्णवी कोलाड, दुसऱ्या बाजूला दुर्गवीर पाचाड. चांगला बॉल यावेळेला लेंथवरून बॉलला कट करताना पाहायला मिळाले आणि हीच ओळख आहे या गोलंदाजाची. महागिरी परिसरामध्ये राहतात. ठाणे या ठिकाणचे गोलंदाज आहेत इम्रोज खान. कॅचसाठीचा पुरस्कार रिक्षा युनियन अध्यक्ष फरीद परदेसी यांच्याकडून कॅचसाठीचा पुरस्कार असणार आहे. मैदानाच्या बाहेर षटकारामध्ये कॅच घेतल्यानंतर पारितोषिक आता वाढलेलं आहे, ते आता 150 रुपये असेल एकंदरीत. दहा धावा. पहा अजूनही मॅच संपलेली नाहीये. येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 3 षटकं आणि जिंकण्यासाठी 65 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. नरेश ठोंबरे येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. एक दर्जेदार गोलंदाज आहेत, वेग आहे, परंतु योगेश पवार यांनी देखील हे मैदान कित्येकदा गाजवलं आहे. हेच नाही तर महाराष्ट्रातील विविध मैदानं गाजवलेली आहेत आपल्या बॅटिंगच्या जोरावर. आज पुन्हा एकदा आपल्या टीमला संकटात आहे तर संकटातून बाहेर काढायचं आहे. एक जिगरबाज खेळाडू आहेत, एक आदर्शवत खेळाडू आहेत योगेश पवार यांना आपण पाहतोय बॅटिंग करताना. समोर जर पाहिलं तर नरेश ठोंबरे, हातनोली एक्सप्रेस. यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑनला मात्र या ठिकाणी उस्मान आलेत. नक्कीच दुबईवरून, कुणी कुवेतवरून, माईस काझी हे सुद्धा दुबईवरून मॅचचा आनंद घेत आहेत आणि लाईव्ह असलबाईंच्या बरोबर आहेत म्हणून त्यांचा उल्लेख देखील या ठिकाणी आपण करतोय. तर दुबई असेल, कुवेत असेल, अशा भारताच्या बाहेरून देखील मॅच पाहिली जाते. त्यामुळे सगळ्या क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी आहेत, आपल्या भारत देश क्रिकेट वेड आहे. आता भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असेल आणि त्याला क्रिकेट जर दिसलं तर तो पाहणारच, नाहीतर तो तिथे जाऊन क्रिकेट खेळणार. जसे निजामपूरकर कुवेतला जाऊन सुद्धा क्रिकेट खेळतात. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याला मात्र मोठ्या फटक्यात खेळण्याचा प्रयत्न होता. उस्मान आले तिकडे. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 75चा पाठलाग करायचा आहे. थोडासा या ठिकाणी लगाम पाहायला मिळतोय, परंतु जसजसे मोठे स्ट्रोक येतील पुन्हा एकदा दबाव बॉलरवर शिफ्ट होऊ शकतो आणि त्यासाठी मोठमोठे स्ट्रोक आवश्यक आहेत, कारण 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. चालू सामन्यातील विजेता जर पाहिलं तर TS निजामपूर या संघाच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. म्हणजे क्वालिफाईंग मॅच यानंतर होताना आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेला योगेश यांच्यासाठी थोडासा गती कमी केली होती नरेश यांनी यावेळेला. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. A1च्या सगळ्याच आयोजकांचं विशेष कौतुक. आणि या स्पर्धेमध्ये मला लगातार 4थ्या वर्षी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभारी असेल. यावेळेला गती परिवर्तन पहा, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय. नरेश गेल्या यावेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र या ठिकाणी स्ट्रोक खेळला जातोय, अडवला जाईल, परंतु एकेका धावेने काम नाही होणार आहे. आता षटकार चौकारांची आवश्यकता आहे आणि योगेश पवार यांच्याकडे ती क्षमता आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तीच क्षमता या ठिकाणी हेमंत यांच्याकडे देखील पाहायला मिळते. हेमंत आज बॅट बोलणं गरजेचे आहे, हेमंत यांची सुद्धा, योगेश पवार यांची सुद्धा, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या पार झाल्यात याच क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि योगेश पवार आणि त्याचबरोबर नरेश ठोंबरे एकत्रित देखील खूप क्रिकेट खेळलेले आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने एक चांगला स्ट्रोक, परंतु तिकडे उस्मान आहेत, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतायत, चेंडूची फेकी आणि तिकडे जर पाहिलं तर एक धाव पूर्ण होते. कमी गतीचा बॉल आणि त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होतोय सीमारेषा दिशेने. क्या बात है, ही दोस्ती आहे ना. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती 16. अजूनही जर पाहिलं तर आता मोठा पल्ला गाठायचा आहे. 2 ओव्हरमध्ये 59 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि आज 2 ओव्हरला 59 झालेले आहेत सकाळच्या सत्रात. योगेश पवार यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. संदेश आलेत गोलंदाजीसाठी. संदेश मुंडे, सांबर्लीचे वेगवान गोलंदाजीच्या ताफ्यामध्ये संदेश हे देखील कित्येक वर्ष आम्हाला पाहायला मिळत आहेत. आज दुर्गवीर पाचाड संघासाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. चालू मॅच नंतर लगेचच प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, TS निजामपूर टॉससाठी सज्ज राहायचंय. योगेश पवार यांच्या बॅटमधून मोठा प्रहार, षटकार. धावसंख्या पुढे गेली आहे 23. बावन्न धावांची आवश्यकता 11 बॉलमध्ये. शक्य आहे का? आहे, होऊ शकतं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक बॉलला षटकार मारला तर अशक्य काय? अवंतर सुद्धा येतात क्रिकेटमध्ये. आलं तर प्रयत्न करायला किंवा आशा, क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना दिल मांगे मोर, शेवटच्या क्षणापर्यंत आशा करतो. आणि जे कट्टर चाहते असतात ना त्यांना अपेक्षा असतेच असते काहीतरी होईल. फुलटॉस, त्याच्यावर आक्रमण केलं योगेश पवार यांच्या बॅटमधून सिक्सर. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे पाठवल्यात. योगेश पवार सांगतायत हो, शर्यत अजून संपलेली नाहीये आणि आम्ही अजून जिंकलेलोही नाहीये. प्रयत्न करत राहणार, कारण काही होऊ शकतं. प्रयत्न केल्यानंतर यश मात्र मिळू शकतं.
बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि 2 चेंडूमध्ये 13 धावा आलेल्या आहेत. 10 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. होऊ शकतात. प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला वैष्णवी कोलाड म्हणत असतील आम्ही प्रयत्न करणार. दुसऱ्या बाजूला दुर्गवीर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. परंतु पाहूयात योगेश पवार यांचे असेच हल्ले येत राहिले. काही वेळापूर्वी फरदीन यांच्यासाठी योगेश पवार रणनीत्या बनवत होते यष्ट्यांच्या मागे, आणि आता फरदीन योगेश पवार यांच्यासाठी रणनीत्या बनवत आहेत. संदेश मुंडे यावेळेला चांगला बॉल अगदी खोलवर होता, समोर खेळलाय त्याला. एक धाव तिकडे पाहायला मिळेल. चेंडूची फेकी होते आणि फरदीनने या ठिकाणी कल्पकता दाखवली आहे. रजतने थ्रोही चांगलाच केलाय आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. नयन बॅटिंगसाठी येत आहेत. नयन बॅटिंग देखील तेवढी चांगली करतायत. रॉयल फेस्टिवल बोरलीमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली होती याच नयन भगतने. वाजेपूर पनवेलचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पेनचे सुपरस्टार योगेश पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच थोडीशी दूर गेली आहे परंतु संपली नाहीये. 9 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. संदेश मुंडे गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा 2 डावखुरे हाताचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये, डावखुरे हाताचे बॉलर मैदानाच्या आतमध्ये. आणि पहा A1 निजामपूरची A1 स्पर्धा पाहण्यासाठी काय प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा, त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेटचा. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलेला आहे. नो साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा नो नाहीये, वाईड आहे. यस, वाईट बॉल पाहायला मिळाला. यावेळेला आक्रमण तर केलंय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली आणि तिकडे आणखीन एक विकेट आली आहे. या साईडला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. विनंती आहे, आता ऊन तर थोडासा तडाखा कमी झालाय. मैदानाच्या चारी बाजूने सीमारेषेच्या थोडंसं अंतर ठेवून बसलात तरी चालेल. सीमारेषेपासून 2-3 फुटाचं अंतर ठेवा आणि मैदानाच्या चारी बाजूने बसू शकता, तिकडे जागा आहे. कारण एकाच बाजूला खूप मोठी गर्दी झाली आहे. विजय पिल्ले येतात बालाजी बॅटिंगसाठी. 8 चेंडू 44 धावांची आवश्यकता, म्हणजे या 2 बॉलवर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. वाह, या वेळेला आपण पाहू शकता बॉलला कट दिला, बॉलला उसळी दिली, यष्टीरक्षकांकडे पाठवलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आणि आता जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता.
यावेळेला बालाजी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नाही यशस्वी झाले आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. 44ची आवश्यकता. TS निजामपूर कॅप्टन टॉससाठी यायचंय. चालू सामन्यातील विजेत्याबरोबर मॅच होणार, त्यामुळे TS निजामपूरच्या कॅप्टनला विनंती आपण सज्ज राहायचे फक्त. मुरलेगावचे राज पाटील 24 लाईव्ह इव्हेंटसाठी खूप चांगलं काम करतात आणि त्यांचे सगळे सहकारी. योगेश पवार, यावेळेला मात्र पवार यांच्या बॅटचा वार, लांबच लांबवर फटका. योगेश पवार ऑन फायर, सिक्सर. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु छाप सोडण्याचा प्रयत्न योगेश पवार या ठिकाणी करतायत आणि प्रयत्नही करतायत. 37 धावा झाल्यात, 75चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 38 पाहिजेत. 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये 38. उस्मान यांना भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी अगदी सीमारेषेवर देखील होताना पाहायला मिळते आणि ते देखील खुश करतायत. यावेळेला लोअर फुलटॉस बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे उस्मान आले, धाव नाही मिळणार आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवूनच आता उर्वरित चेंडूला जास्तीत जास्त मैदानाच्या बाहेर टोलावण्याचा प्रयत्न असेल. आणि यानंतरच्या मॅचची उत्कंठा आता लागायला सुरुवात झाली असणार आहे. थोडक्यात कमी गतीचा बॉल, मिड विकेटची दिशा, योगेश पवार. यस, मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. कदाचित त्यांना पत्र्यावर मारायचा होता, थोडासा वाईट गेला. अजून काही बॉल बाकी आहेत दादा. योगेश पवार, पाहूयात डावाचा थोडक्यात सांगतोय, मॅन ऑफ द मॅच फरदीन काझी आहेत, 42 धावा आणि पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी यायचंय.